आता नीरज रुपूरच्या लग्नासाठी प्रयत्न करतोय की नाही, आपण सगळे त्याच्या सोबत आहोत. करेक्ट. ठीक आहे. थँक्यू सो मच आई साहेब, थँक्यू सो मच. बरं मी सांगितल्याप्रमाणे करा. नुपूरचं लग्न नक्की होणार. तुम्ही रेडी आहात ना सगळे? हो. गुड. काय कशासाठी तयारी चालली आहे? कुठे चाललात? नीरज, हिला जरा समजावून सांग सगळं. मला जरा दमल्यासारखं होतंय. मी खोलीत जाते. मी येते ना तुमच्या बरोबर, तुम्हाला सोबत म्हणून. वय झाले आता तुमचं. ओ माय गॉड, मला सुद्धा यांना आणि यशोदाला सांगायचंय काहीतरी. तर येतेच मी. चल चल मला तुला चॉकलेट देते. चल या. आलो. ए अरे काय सांग ना. काय कुठे चाललेत सगळे? कसली तयारी? काय नीरज, बाळा जरा इकडे ये. हा ते टॉप सिक्रेट आहे. आलो. आई बोलवते. कसलं सिक्रेट? काय? हा आई. ए नीरज, यांचं कसलं सिक्रेट आहे? आणि मला एकटीलाच माहिती नाहीये, बाकी सगळ्यांना माहिती आहे. आई अगं काय करतेस तू? तुझी दृष्ट काढतीये. आज मी खूप 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 खुश आहे. अच्छा, मी नुपूरच्या लग्नासाठी एवढं सगळं करतोय हे ऐकलं म्हणून का? हो, तू नुपूरच्या लग्नासाठी जी काही धडपड करतोयस म्हणूनच मी खूप खुश आहे. एवढे काय करते आज? माझं कर्तव्य आहे ते. बास झाले तुझे नखरे. हा, आई आहे मी, मला सगळं कळतं. उगाच लपवू नकोस माझ्यापासून. मी काय लपवलं तुझ्यापासून? हेच की तुझं नुपूरवर प्रेम आहे आणि तुला तिच्या बरोबर लग्न करायचंय. काय? तुला कळलं? मग मला कळलं. मी ना खूप 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 खुश आहे बघ. पण मला राग आलाय हा तुझा. तू माझ्यापासून का लपवून ठेवलंस? तुला काहीच कसं वाटलं नाही? आई मला सांग, तुला कसं कळलं? तुला बाबांनी सांगितलं का तुला? नाही, बिजू बोलली. तिने जेव्हा तुझ्या आणि अर्जुच्या साखरपुड्याचा मुहूर्त टाळला ना, तेव्हाच मला संशय आला. म्हणून मी तिला जाऊन विचारलं, तेव्हा तिनं मला सांगितलं. खरं तर हे सगळं ना तू मला सांगायला हवं होतंस. पण असो काही का असे ना, खूप चांगलं झालं. खरंच देवानं तुला सुबुद्धी दिली. तू बाहेर जे काही बोललास ना ते काय मला कळलं नाही, पण मी आज खूप 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 खुश आहे. आई मला माहिती तू खूप खुश आहेस, आणि पण नुसती खुश नाहीये, एवढा आनंद झालाय की असं वाटतंय या आनंदाने मी वेडी बिडी तर होणार नाहीये ना. असं वाटतं की सगळ्यांना ओढून ओढून सांगावं की माझ्या नीरजला नुपूर आवडते, त्या दोघांचं लग्न होणार आहे. सगळ्यांना आत्ताच पेढे वाटावेसे वाटतायत मला. सगळ्या देवांचं दर्शन घेऊन त्यांचे सुद्धा आभार मानावेसे वाटतात. थँक्यू बाळा, मला एवढा आनंद दिल्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. आई आई माझं ऐकून घे प्लीज. अरे बोल ना मग. आज मी तुझं सगळं ऐकून घ्यायला तयार आहे. आणि आज ना तुझ्या आवडीचा बेत करूया. बोल, तुला काय खावंसं वाटते सांग. आई मला खायला काही नकोय, पण मी जे काही बोलणार आहे ना ते प्लीज पूर्णपणे ऐकून घे. अरे मग बोल ना वेड्या. अच्छा ठीक आहे, बोल. आई माझं ना अजून फायनल काही ठरत नाहीये ग. म्हणजे मला नक्की कळत नाहीये काय करायचं ते. कन्फ्युज आहे थोडासा. अरे आत्ताच ते म्हणालास ना माझं पूर्ण ऐकून घे, आणि आता स्पष्ट बोलत नाहीयेस. आई अगं म्हणजे ते हर्षू चांगली मुलगी आहे, नुपूर पण चांगली आहे. मी ना कन्फ्युज आहे, म्हणजे मला काही कळत नाहीये, फायनल होत नाहीये माझं काही. विजू म्हणाली की मामीचं काय घेऊन बसलेस आई? मी आपलं कॅज्युअली म्हणालो आणि ते सगळं पसरवतं. कॅज्युअली? इतकी गंभीर गोष्ट तू
कॅज्युअली बोललास? तुला फरक पडत नसेल रे, पण तुला माहित नाहीये तुझ्या ह्या अशा कॅज्युअल वागण्याला आमच्यावर काय परिणाम होतो ते. अरे विजूनं सांगितल्यावर मी पुन्हा स्वप्न रंगवायला लागले होते रे. पुन्हा तूच ती स्वप्न मोडलीस माझी. कन्फ्युज आहेस म्हणालास ना? नको बाबा तू कन्फ्युज राहूस. तुझ्यासाठी ना ती अमेरिकाच बरी आहे बघ. हो, कारण हे असं कॅज्युअल सगळं तिकडे चालत असेल, पण आमच्या देशात बाबा भावनांना जास्त महत्व आहे. तू नको कन्फ्युज होस. तुझ्यासाठी ती जू आहे ना तीच बरी आहे बघ. आणि आमच्या नुपूरसाठी श्री. हो, तोच तिच्यासाठी जास्त योग्य आहे. नुपूर, नुपूर, वेर आर यू बेटा? आय एम हिअर ओनली. पण आज काय तुम्ही दोघं जोड्यानी एकदम जास्त होते. आनंदाची बातमी आहे. अगं तुला बघायला एक मुलगा येतोय. काय सांगतोस काय? पण त्याला बहीण आहे ना? नाही म्हणजे श्रीचे पण लगेचच जुळून जाईल ना म्हणून विचारते. श्रीच त्याचा काय संबंध हो की नाही ग? आणि त्याच्या लग्नाची जबाबदारी आपण का घ्यायची? हा. असं काय बोलतोस काका? अरे आता श्रीशी आपले चांगले रिलेशन आहेत ना, मग त्याचं पण ठरलं तर बरंच आहे. अच्छा, म्हणून त्याचं लग्न आपण लावून द्यायचं का? लग्न म्हणजे खायची गोष्ट नसते. आणि समजा तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण त्याचं लग्न लावून दिलं एखाद्या मुलीशी, आणि त्या मुलीचा त्याने नीट सांभाळ केला नाही, त्या मुलीचे आई वडील माझा नाही का गळा पकडणार? नाही पण असं होणारच नाही. श्री जिच्याशी लग्न करेल ना तिला तो सुखातच ठेवणार. कसा कसा हाऊ? मुलगा बेकार आहे अगं. उद्या लोकांनी विचारलं काय करतो मुलगा, तर काय उत्तर देणार आपण? हो हो, मग नाही पण चांगला शेफ आहे तो. नाही शेफ होता, आता नाहीये. त्याची पावभाजीची गाडी होती, आता नाहीये. आता त्याच्याकडे काहीच नाही. हो की नाही ग? नाही पण तो अरे लगेचच आता चांगलं हॉटेल टाकणार आहे. लाख टाकेल हॉटेल. चाललं पाहिजे ना. हा नको ग बाई नको. हे असल्या मुलाशी एखाद्या मुलीचं लग्न करून द्यायचं, तिचं आयुष्य बर्बाद करायचं. नको. नो नो नो. बरोबर बरोबर आहे. आणि मला हे कळत नाही, त्याचा भूतकाळ आपल्याला माहित नाही, वर्तमानात तो बेकार आहे आणि भविष्याचा पत्ता नाही. अशा मुलाशी कोण लग्न करणार? का नाही? कोणीही करेल. श्री चांगला मुलगा आहे, कोणीही त्याच्याशी लग्न करेल. तू करशील? करशील का तू लग्न अशा मुलाशी जो बेकार आहे त्याच्याशी? तू लग्न करशील का? नाही करणार ना? नाहीच करणार तू लग्न की नाही ग? चल झालं आपलं काम. चल येतो आम्ही. हा चल चल. बाय. काय झालंय काका काकूला? श्रीविषयी असं का बोलतायत हे? हीट फॉर वहिनी आताच्या जेवणाला काय करूया? कडधान्य भिजू घातलेस ना, झणझणीत उसळ कर. गो. नाही नाही नको नको उसळ नको. माझं ना काहीतरी गोड खायचा मूड आहे. प्लीज करा ना. अरे हाय हाय श्री. काय नुपूर? बघ श्री पण आला आता. प्लीज. काय आज सगळं एकत्र हॉलमध्ये? पार्टी वगैरे का? पार्टी कसली? कसली पार्टी कसली? आम्ही फक्त पार्टी असेल तरच एकत्र येतो का? बघ श्री, आमचं एकत्र कुटुंब आहे. आम्ही गुण्यागोविंदाने राहतो बरोबर. अहो नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही एकत्र असे सगळे कधी भेटत नाही ना मला. काही ना काहीतरी कामं चालू असतात तुमची. पण आणायचे आपण सगळे एकत्र आलोच आहोत, भेटलोय, तर मग मी उकडीचे तिरंगी मोदक करतो. हा चालेल. तसंही ना माझा काहीतरी गोड खायचा मूड होता. चालेल. नाही चालणार, अजिबात चालणार नाही. अगं काकू
नाही म्हणजे तिरंगी मोदक उकडीचे कसं काय, म्हणजे देशाचा अपमान आहे ना आपल्या, हो की नाही? हो ना रे नीरज? हा, इंडिया इज माय कंट्री, आय लव्ह माय व्हेरी व्हेरी मच कंट्री, आय सेंट यू विथ माय कंट्री. अहो, आपण वेगळे रंग सिलेक्ट करू, खाऊन तर बघा आता. हा थांब थांब श्री, आम्हाला नाही बघायचं ते मोदक खाऊन. आणि तू आमच्या स्वयंपाकघरात जायचं नाहीस. उठसूट कुणी यायचं आणि आमच्या स्वयंपाकघरातल्या वस्तूंना हात लावायचा, आम्हाला नाही चालणार. काय हो आईसाहेब, असं का म्हणताय? म्हणजे श्री आहे ना तो, परका थोडीच आहे कुणी. गेला आपल्या स्वयंपाकघरात तर काय फरक पडतो? परका नाहीये पण आपला सुद्धा नाहीये. उगाचच आपण नाती जोडतो आणि मग बाहेरची लोक आपल्या डोक्यावर बसतात. आई आजी, अगं तू काय बोलतेस असं? नक्तू आई आजी आहे ना ती सांगते ते ऐकायचं. घरात सगळ्यात मोठी आहे ना ती, बरोबर आहे. पप्पा तुम्ही पण काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं हे? अगं नुपूर, राहू दे, काही हरकत नाही. एवढं म्हणत असतील तर मग मी नाही करत. हा म्हणजे श्री सॉरी, बस मला वाटतं घरातल्यांचा मूड ना ठीक नाही आज. मूड ठीक नाहीये. ठीक आहे. काय नाही झालं आमच्या मूडला, सगळ्यांचे मूड छान आहेत. काय वी आर हॅपी. येस. पण असं का बोलताय मग? मला तुमचं बोलणं नाही पटत आहे. बाई आजी, अगं तू तरी बोल ना यांना, बघ कसे बोलतायत. हो, मला पटते सगळ्यांचं म्हणणं. अरे ह्याचं आपल्या किचनमध्ये काय काम असतं सारखं? म्हणजे याची पावभाजीची गाडी गेली म्हणून यांनी सगळा छंद आपल्या किचनमध्ये जोपासायचा का? ते काही नाही, मला हे पटत नाही. पाहुण्याने कसं पाहुण्यासारखं राहावं. नाही ठीक आहे. माझं म्हणणं इतकं लागलं असेल मनाला तर सॉरी. हा, येतो मी. श्री अरे थांब ना. नुपूर, बाय. 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 असं बाय करणार आहेस? आय एम सॉरी श्री. म्हणजे घरचे तुला असं का बोलले मला खरंच माहिती नाही. ते कधीच कोणाला असं बोलत नाही, तुला तर माहितीये ना. ते तसे मनाने खूप चांगले आहेत. याच्या आधी कोणालाच आधी असं कधीच बोलले नाही. आणि ते असं का म्हणाले? काय पुन्हा पुन्हा तेच बोलतेस तू? शांत हो. हा? आणि मला त्यांच्या बोलण्याचं काही वाईट वाटलेलं नाहीये. इनफॅक्ट त्यांचा दोष नाहीच आहे याच्यात, सगळा दोष माझाच आहे. मी सध्या जिथे जाईन ना तिकडे गोष्टी बिनसतात. आणि मुळात मी त्यांना आपलं समजतो आणि आपल्या माणसांच्या बोलण्याचं कधी वाईट वाटून घेतो का आपण? मनाला लावून घ्यायच्या असतात का त्या गोष्टी? नाही ना. सो डोंट वरी, मला काही वाईट वाटलेलं नाहीये. खरं का? का तू माझं मन राखण्यासाठी असं बोलतोय? मी का करेन का असं? खरंच सांगतोय, मी मनापासून बोलतोय. मला त्यांच्या बोलण्याचं काही वाईट वाटलेलं नाहीये. तू खरंच खूप चांगला आहेस. थँक्यू. ये सब आपका असर है. हो का? बरं आता मी निघतो. तू काळजी घे आणि फार विचार करू नकोस. तू सुद्धा. यो बाय. बाय. नीरज, घाबरले ना मी. मला असं बोलू नको, सगळ्यांना खरं वाटेल. गप्प बस. ठीक आहे, गप्पा बसतो. मला काय, गप्पा बस. घरच्यांना काय झालंय नीरज? असं का वागलं ते श्री सोबत? मला खूप वाईट वाटतंय. ऍक्च्युली मी पण शॉक्ड होतो त्यांची अशी रिॲक्शन बघून. हो ना. आणि ह्याच्या आधी कोणाबरोबरच ते असं वागले नाहीत. मग श्री सोबतच असं का वागले असतील? बरं ठीक आहे, आता तू एवढा विचार करू नकोस. मी आहे ना, मी बोलतो घरच्यांशी. काय बोलणार आहेस तू? मी सांगेन त्यांना की तुम्ही जे वागला श्री सोबत ते चुकीचं होतं. तुम्ही असं वागायला नको होतं. मग त्यानं काय होईल? ते तू बघशीलच. हो नुपूर, मला कमी समजू नकोस. हा, तू नाही काम कर, तू श्रीला उद्या चहासाठी घरी बोलव. बघ सगळे त्याशी नॉर्मल वागतात.
खरंच? खरंच. थँक्यू नीरज, तू खूप भारी आहेस. पण त्याचा अपमान झालाय, तो येईल का? नाही यार, तर बरोबर. हा? का नाही म्हणेल तो? तू बोलाव तर त्याला, तू बोलल्यावर तो येणारच. हो ना? हो. हो हो, गुड गुड. तुला माहिती ना नीरज, काय? तू खूप भारी असते. हा. थँक्यू. बोला त्या. नीरज, मी काय म्हणतोय, हे जे तू करतोयस ते सगळं विचार करून करतोयस ना नीट? मामा, असलं कुठलं काम आहे जे मी विचार न करता केलंय कधी? खूप काम आहे, शहाणपणा करू नकोस, मुद्द्याचं बोल. मामा, मुद्दा हाच आहे की उद्या श्री आपल्याकडे चहासाठी येणार आहे. सो आपण त्याला घालून पाडून बोलायचं, अपमान करायचा आहे त्याचा. श्री आपला पाहुणा आहे ना, आणि पाहुण्यांचा अपमान करणं देशपांड्यांच्या संस्कारात बसत नाही. मी यशवर्धन देशपांडे याने मैं. यश, नाही पप्पा, मारू नका. चुकलं असेल तर सांगा, पण मी मोठा झालोय आता. तू मोठा झालास, मी का मारेन तुला? किती शहाण्यासारखं बोललास तू. हे स्तुती करताय की अपमान? अपमान करेन का मी? अरे स्तुतीच करतो. बाळा, असा छान बोलत राहा माझ्यासारखं. दादा, हा दादा मुद्दा भरकटतो. हा, हो ठीक. ओके. मी काय म्हणतो नीरज, की तू सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा अपमान केला आणि त्या श्रीला राग आला आणि तडक रागात तो निघूनच गेला आणि नंतर नुपूरच्या मनात त्याच्याविषयी प्रेम उत्पन्न झालं. फायदा काय आहे? मामा, असं काही होणार नाही. सगळं सगळं चांगलं होणार. प्लीज, माझ्यावर विश्वास आहे ना? हो रे बाबा, तुझ्यावर विश्वास आहे बेटा, पण कुणाचा अपमान करणं वगैरे नको वाटतं रे. कारण उद्या चालून आपला तो जावाई झाला तर या अपमानाचा बदला म्हणून नुपूरला त्रास द्यायला सुरुवात केली तर? काका, टेन्शन घेऊ नका, त्याचं तंगडच तोडेन मी, मग बघतो कसा त्रास देतो ते. अरे यश, त्याचं तंगड तोडलंस तर त्याला नाही का त्रास होणार? आणि आत्ता स्तुती केली ना रे तुझी, लगेच माती खाल्लीस. ऐका ना, तुम्ही उगाच टेन्शन घेताय. म्हणजे श्रीशी माझं बोलणं झालंय आणि त्याला माहितीये की त्याचा उद्या अपमान होणार आहे ते. म्हणजे श्री आपल्या सोबत आहे, हा. त्याला याचं काही वाईट वाटणार नाहीये. हा, मग काय प्रॉब्लेम आहे? हा, मग पण तेच सांगतोय ना, त्याला काही वाटणार नाहीये. मामा, तू मामीला आणि घरच्या सगळ्यांना सांग प्लीज. डोंट वरी. अरे मी सगळ्यांना सांगतो. आता बघच उद्या मी आणि लता कसा त्याचा पाण उतारा करतो. मामी, हो बेटा, प्लॅन लक्षात आहे ना? चालली आहे तयारी, तीच चालली आहे. इंग्लिश पेपर कशाला वाचते? अरे इंग्लिश मधून अपमान करेन ना मी. नाही, नको नको. लता, तू इंग्लिश बोलायला लागलीस ना की इंग्लिशचाच अपमान होतो. तू आपल्या भाषेतच त्याचा अपमान कर. कसं आहे लता, आपल्या भाषेवर तुझं प्रभुत्व आहे, शिवाय अपमान करण्यात तुझा हातखंड आहे. आज जमेल तितकं टॅलेंट दाखव. ओके, बघाच तुम्ही आता काय करते ही लता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग बच्चा. बस, काय चालू आहे? इंग्लिश पडताय हाय. काकू, तू भारी आहेस ग. म्हणजे तू ना शिकण्याची जिद्द काही सोडत नाहीस. मला ना खूप अभिमान वाटतो तुझा. शिका शिका, पोरीकडून शिका. केवढं कौतुक करते ती काकूचं. नाही तर तुम्ही मी आई. ना पपड तू. हॅलो. हाय. हॅलो. बस बस बस. हाय, गुड मॉर्निंग. काय श्री, आज सकाळी सकाळीच? नुपूरनी बोलावून घेतलं, म्हटलं जाऊन भेटूया. हो. अरे नाही, आम्ही विचार केला आई साहेबांनी काल एवढा तुझा अपमान केलाय, म्हटल्यावर तू काय येणार नाहीस. अहो, मी ते काही फार मनावर नाही घेतलं. नो 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 श्री, काही काही गोष्टी मनावर घ्याव्या लागतात. नाहीतर लोक निर्लज्ज म्हणतात. नाही, पण काय त्याला सवय झाली असेल अरे आता. तुम्ही परत सुरू झालात? काय झालंय का तुम्हाला? नकटू, सूर्यभाऊजी बरोबर बोलतायत. इतक्या मुलीने नकार दिला त्याला. आतापर्यंत सवय झाली असेल ना नकाराची. साधारण नेमकं काय कारण होतं तुला नकार देण्याचं? विचारू द्या ना. माहित नाही. माहित नाही की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो आम्हाला तुला सांगायचा नाही, असं काही आहे का? बहिणी, आपल्या नकटून पण तर नकार दिलेलाच आहे ना त्याला. हा, आणि एवढी दुबईची 5 स्टार हॉटेलची नोकरी सोडून परत येऊन पावभाजीची गाडी टाकतो, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच असणार आहे. हा सूर्या, मला तर बरेच प्रश्न पडले. मला सांग श्री, हे स्वयंपाक वगैरे करणं हा बायकांच्या आवडीचा व्यवसाय तू का निवडलास? नाही म्हणजे स्वयंपाक वगैरे करणं बायकांना शोभतो, मग तुला हा छंद कधीपासून है ना?
करेक्ट आहे शैलॉनचं. नाही म्हणजे त्यामुळे नाही ना तुला नकार दिला मुलींनी.